स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य. नाशिकच्या सिडको परिसरातील इंदिरा गांधी वसाहत क्रमांक 1 येथे काही तरुणी दारूच्या नशेत वाहनांवर आणि घरांवर दगडफेक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार वसाहतीतील सभागृह परिसरात रात्री उशिरापर्यंत पार्ट्या होत असल्याचा आरोप आहे. या पार्ट्यानंतर काही जणांकडून गोंधळ घालणे, आरडाओरड करणे आणि दगडफेक करण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांनी सांगितले की सुमारे 2 महिन्यांपूर्वी याच परिसरात 2 छोटे हत्ती दगडफेक करून नुकसानग्रस्त करण्यात आली होती. मात्र अशा घटना थांबण्याऐवजी पुन्हा घडत असल्याने रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे. परिसरात पोलिसांनी गस्त वाढवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक.